आज 6 डिसेंबर, गेल्या 68 वर्षापासून इथे लोक येत आहेत। इथे लोक का येतात हा प्रश्न अनेकांना पडतो। का येत असतील बरं इथे लोक? इथे ना नवस फेडला जात, कोणत्याही प्रकारचा नवस फेडला जात नाही। इथले स्टॉल हार तुऱ्यांचे नाहीत, लिंबू मिरच्यांचे नाहीत, नारळाचे नाहीत, कुंकवाचे नाहीत। इथले स्टॉल आहेत पुस्तकांचे। संध्याकाळी 6-7 वाजता पायात चप्पल नसलेला माणूस हातामध्ये 10-10 पुस्तकं घेऊन जातो। विचारांची शिदोरी घेऊन जाण्यासाठी इथे माणूस येत असतो, आपल्या मुक्तिदात्याला अभिवादन करण्यासाठी। प्रत्येक गरीबाच्या पण चेहऱ्यावरचं जे कॉन्फिडन्स आहे तुम्ही बघा। बाबासाहेबांनी काय दिलं असेल वो? बाबासाहेबांनी कपडे लत्ते दिले, नोकरी दिली, पैसे दिले, पण जो गरीब ज्याच्याकडे आज काही नाही पण त्याच्याकडे जो दिलेला सगळ्यात महत्त्वाचा आहे तो आहे आत्मविश्वास। तर ह्या ठिकाणी येऊन व्यवस्थेला तो सांगतोय, आम्ही जरी सत्तेत नसलो, आमच्यावर आजही जरी अन्याय होत असला तरी आम्ही एवढे आहोत हे लक्षात ठेवा। हा मेळावा हा उत्सव नाही आहे, ही बांधिलकी आहे, ही विचारांची बांधिलकी आहे, क्रांतीचे पाऊल आहे। कारण जय भीम हा फक्त अभिवादन नाही तर क्रांतीचं घोषवाक्य आहे, लक्षात घ्या। मैं कहूंगी कि हिंदी में काफी अच्छा वर्ड है हाशिए की कगार पर। और जो वक्त अभी है देश में, जो चुनावी हालात है या फिर जो पॉलिटिकली कंडीशंस है, भारतीय जनता पार्टी हो, संघवादी हो, मनुवादी विचारधारा है, बड़े जोरों शोरों से उफान कर आ रही है। एक धर्म के मुद्दों की राजनीति को लेकर किसी और को टारगेट करना और फिर समाज में दो गुटों में आपसी भिड़ंत करवाकर अपनी सत्ता की रोटी सेकना, ये जो गंदी राजनीति की जा रही है, तो इसके खिलाफ रास्ते की जंग जारी रहेगी और संवैधानिक अधिकारों के जरिए दी गई न्यायिक जंग भी जारी रहेगी। 2025 में यही उम्मीद करती हूँ कि केंद्र की सरकार गिर जाए, जैसे 1996 में गिरी थी 13 महीनों वाली। अगर ऊपर वाला है तो मेरी बात जरूर सुन ले। और सही मायनों में कॉन्स्टिट्यूशनल आइडियोलॉजी और इस देश को जिस तरीके से 4,53,000 लोगों ने अपनी जान की कुर्बानी देकर जंग आज़ादी दी है हमें, तो उनका सपना पूरा हो। कॉन्स्टिट्यूशन के पहले पन्ने पर जो समता, न्याय, बंधुता, लोकशाही, धर्मनिरपेक्ष और समाजवादी गणराज्य, व्यक्ति की प्रतिष्ठा के साथ राष्ट्र की एकता वाली बात है, वो सही मायनों में कायम रहे, इसके लिए सभी मिलकर काम करते रहेंगे, लड़ते रहेंगे, भिड़ते रहेंगे, लड़ेंगे तो जीतेंगे। 2025 मध्ये येणाऱ्या मुली स्वतंत्र राहतील का त्याच्याबद्दल तुम्ही लक्ष द्या। आणि मुली एकट्या कुठेही बाहेर पडतात तर त्या एकट्या बाहेर पडताना खूप अजूनही घाबरतात, त्यांना तसं संरक्षण मिळत नाहीये, त्यांना ते संरक्षण द्या। येणाऱ्या ज्या इलेक्शन आहेत ते ईव्हीएम मशीन न होता बॅलेट पेपरनी झालं पाहिजे। प्रथमतः ईव्हीएम मशीन बंद झाली पाहिजे, मगच आपल्याला पुढे 2025 मध्ये चांगला ग्रोथ करता येईल। डॉक्टर श्रीधर पवार यांचं पुस्तक प्रकाशनामध्ये धर्मसंगीनी आहे, ते छाया कोरेगावकर आहे, या ठिकाणी घोष आहेत, विजय बनसोडे आहेत, जेवण। आज देशामध्ये जे वातावरण आहे, जे राजकारण चाललेलं आहे, सगळं धर्मांधांचं राजकारण चाललेलं आहे, त्यांना जो उभार मिळाला हा 6 डिसेंबर 1992ला बाबरी मशीद पाडली गेली आणि त्यानंतर ते अधिक त्यांचा जोर वाढत गेलेला आहे। त्या मनुवादी राजकारणाने या देशामध्ये जातीमध्ये, धर्मामध्ये, माणसामध्ये भेदाभेद निर्माण केला। हे सगळं पुढच्या काळात तरी संपलं पाहिजे, ह्या अपेक्षेने ही सगळी लोक आज इथे आलेले आहेत। आणि मला असं वाटतं की आगामी काळामध्ये हे आंबेडकरी विचारांचे लोक हे पुढच्या काळामध्ये या जातीय धर्मांध शक्तीला विरोध करण्याचं आणि रोखण्याचं काम करतील आणि हीच अपेक्षा मी पुढच्या वर्षामध्ये आपल्याकडनं सगळ्यांकडनं बाळगतोय। ते येणारं नवीन वर्ष आमच्या तरुणाईसाठी खूप आशादायी असायला पाहिजे। म्हणजे आज जे मी बघते आहे समोर चित्र, त्याच्यामध्ये तरुणाई खूप सारे प्रॉब्लेम्स फेस करते। जसं या शाळा बंद व्हायला लागल्यात, गावागावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळा, सरकारी शाळा बंद व्हायला लागल्यात, तर मुलांचं भवितव्य काय आहे ते ठप्प झालंय। म्हणजे पुढे सगळा काळोख दिसतो आहे। तर मला असं वाटतं की 2025ला सरकारच्या लक्षात येऊ दे की बाबा याला पहिला आपण प्राधान्य देऊया, की ती आपली इन्व्हेस्टमेंट असते खरं म्हणजे देशाची। ही जी नवीन पिढी आहे, लहान मुलं आहेत, ती शिक्षणाच्या मार्गाने मोठी व्हायला पाहिजेत। तरुणाईंचं घ्यावं तर ते उच्च शिक्षण महाग होत चाललंय ते तर आहेच,
पण मुळात त्यांना कुठे नोकऱ्या नाही आहेत. 30शी उलटली 35शी उलटली तरी त्यांच्या ते सेटल होत नाही आहेत. तर ही जबाबदारी आपल्यावर आहे ना, गव्हर्नमेंटवर आहे, खरं तर सरकारवर आहे. आणि समाजाच्या बाबतीत अपेक्षा आहेत, त्या अपेक्षा सामाजिक शांतता, सामाजिक सुरक्षा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे समाजाने जो आपापसात सलोखा असायला पाहिजे. सुरक्षा पूर्ण वातावरणात आपल्याला जगता आलं पाहिजे एक भारताचे नागरिक म्हणून. शांततेच्या मार्गाने मला युद्ध नको बुद्ध हवा, ही ज्याची संकल्पना आहे, हे ज्याचा विचार आहे, तो प्रत्येक माणूस जीवनात तरल्याशिवाय राहणार नाही. आणि हेच माझं स्वप्न आहे की प्रत्येकानं बुद्धाच्या मार्गाने गेलं, बाबासाहेबांच्या विचारानं गेलं तर निश्चितपणे तो आपली प्रगती करेल. आपल्या मुलांना बाबासाहेब सांगा, आपल्या घरी बाबासाहेब सांगा. सुरुवात आपल्यापासून करा. जी सुरुवात मनुष्य स्वतःपासून करतो तो नंतर समाजात जातो, समाज गावात, गाव शहर, शहर जिल्हा, जिल्हा राज्य आणि अशा प्रकारे राज्य विकसित होते. बाबासाहेबांचा विचार स्वतःच्या मनात जर घातला तर भारत महासत्ताक होईल. याच्यात कोणाचंही दुमत नाही, याच्यात कोणाची तीळ मात्र शंका नाही. तर येणाऱ्या काळात मी हे स्वप्न बघते किंवा ह्या स्वप्नपूर्तीकडे आम्ही या भारताला नेऊ किंवा या महाराष्ट्राला नेऊ, जे बाबासाहेबांचं स्वप्न. म्हणजे बाबासाहेब खरं म्हणजे असं कडक शब्दात लिहितात, दारू पिणाऱ्या नवऱ्याला आणि दारू पिणाऱ्या किंवा व्यसन करणाऱ्या मुलाला घरातही घेऊ नका आणि त्याला जेवायलाही वाढू नका. म्हणजे इतका स्पष्ट संदेश बाबासाहेबांनी दिला आहे. कारण त्यांना माहिती होतं की व्यसनाने माणसाचा ऱ्हास होतो आणि एकदा माणसांचा ऱ्हास होत गेला तर कुठे ना कुठेतरी पुढे जाऊन देशाची प्रगती, देशाची विकास आणि तोही ऱ्हास होईल. आणि म्हणून येणाऱ्या या 25 वर्षात आम्हाला असं वाटतं की हा देश, भारताचे जे संविधानाची जी उद्देशिका आहे त्या उद्देशिकात दिलेले 21 संकल्प या पूर्तीकडे आपण त्याला नेऊ. थोडं जन आंदोलन झालं, एखादा रोष उठला, एखाद्या दारू पिणाऱ्या व्यक्तीने माणसं चिरडली की मीडिया हाईप करते, नेते येतात, मीडिया पुढे बोलून जातात, बोलतात, पण ती यंत्रणा असलेले कायदे कार्यरत करण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा कधी तुम्ही सक्षम करणार? 2025 मध्ये मला ती अपेक्षा आहे की 2025 मध्ये असलेले कायदे ॲक्टिवली ॲक्शनमध्ये येण्यासाठी आपली जी कायदेशीर यंत्रणा आहे ती अजून सक्षम होईल आणि ॲक्टिव्ह होईल अशी मी आशा बाळगतो. जो गाडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चाललेला आहे भारतीय संविधानाच्या माध्यमातून, तो गाडा इथवर तर आलेला आहे एक वैज्ञानिक दृष्टिकोन घेऊन. परंतु आजच्या काळामध्ये हा वैज्ञानिक दृष्टिकोन लोप पावत चाललेला आहे असं दिसतं आहे. जिकडे तिकडे धर्माचं अराजकता फैलावलेली आहे आणि जास्तीत जास्त स्त्रिया अंधश्रद्धेमध्ये कशा गुरफटल्या जातील हे पाहिलं जात आहे. आणि आज जी नवीन पिढी उभी राहते आहे 2025 साली, ती पिढी भारतीय संविधानामध्ये जे नेमून दिलेली स्वातंत्र्य आहेत ती घेऊन उभी राहायला पाहिजे. आज आपला आवाज दाबला जातोय. भाषण स्वातंत्र्य, लेखन स्वातंत्र्य, संचार स्वातंत्र्य, सगळ्या प्रकारची सप्त स्वातंत्र्य जी आहेत ती दाबली जात आहेत.